मानदेश प्राईमच्या हाती आलेली सर्वात मोठी बातमी. अनेक दिवसापासून राज्यामध्ये विविध भागामध्ये ड्रोन रात्रीच्या घिरट्या घालत आहेत. या ड्रोनच्या घिरट्यांनी लोकांची झोप उडवली आहे. ड्रोनने लोकांच्या घरावर पाळत ठेवून रात्रीची चोरी केली जाते, अशा चर्चा या विविध भागामध्ये रंगत आहेत. या चोरट्यांच्या भीतीने लोक रात्रभर गस्त घालत आहेत. यातच विट्यातील जागरूक नागरिकांनी या ड्रोन उडवणाऱ्यांना अखेर ताब्यात दिलं आहे पोलिसांच्या. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. नेमका काय प्रकार आहे ते सविस्तर जाणून घेऊया. विटा पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसापासून रात्रीचे ड्रोन्स उडतायत याबाबत खूप तक्रारी येत होत्या आणि त्याबाबत विटा पोलीस स्टेशन हद्दीतल्या सर्व नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. आज मायनी रोड माऊली या ठिकाणी भारत सर्व्हायव्हिंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ॲटम ॲडमिशन कंपनी प्रालिमिटेड दिल्ली ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्व्हेचं काम करते. त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्व्हे, जमिनीचा सर्व्हे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्व्हेचं काम ते करतात. तसं हे सर्व्हेचं काम दिलेलं होतं. त्याकरता त्या कंपनीचा ड्रोन पायलट शिवम चव्हाण हा आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्व्हे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायनी जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला. त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून तिथं पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी गेले आणि सदर इस्माला पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्व्हेचं काम चाललं होतं. त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या सदर शिवम चव्हाण या इस्मानं कंपनीच्या त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितल्यानं त्याला योग्य ती परमिशन घेऊन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी यापुढे ड्रोन उडल्यानंतर कुठल्याही गैरसमज न करता, कुठलीही अफवा न पसरवता किंवा त्याचा गैरसमज न करता नागरिकांनी शांत राहावं आणि अशा परत पुन्हा काही घटना घडत असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा. मेरा नाम शिवम चौहान है और भारत संचार कंपनी नेशनल हाईवे जिसे NHAI बोलते हैं और हमारी कंपनी एटम एडमिशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था. पलटन से मैसाल सर्वे, रोड सर्वे जो कि 4 लाइन बनने वाला है काफ़ी टाइम, थोड़े दिन बाद. तो मैंने फ्लाई करने के लिए मोहाली पे स्टार्ट किया, यानी टेक ऑफ किया मैंने. तो मुझे वहाँ पर गांव वालों ने मुझे रोक लिया, जो कि मुझे वहाँ पे ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया. जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं और जो कि मेरे पास वहाँ से यहाँ तक की परमिशन नहीं थी. ठीक है, वहाँ से यहाँ तक की मेरे पास परमिशन नहीं थी. मैं अब परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँगा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.